हे पहा, किती खमंग आणि कुरकुरीत दिसतायत हे धपाटे. पाहता क्षणीच अगदी खावेसे वाटतात. तर हे आहेत पौष्टिक दुधी भोपळ्याचे धपाटे. तुमची मुलं जर दुधी भोपळा खायला नको म्हणत असतील किंवा कंटाळा करत असतील तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. मी ही रेसिपी बनवत असताना छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हा अतिशय सर्वोत्तम असा पर्याय आहे. हे धपाटे प्रवासासाठी पण अगदी उत्तम आहेत. तर तुमचा अधिक वेळ न घेता आपण थेट रेसिपीकडे वळूया. इथे मी एक दुधी भोपळा घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे. भोपळा खिसणीने बारीक खिसून घेतला आहे. तर सुरुवातीला आपण इथे किसून घेतलेला दुधी भोपळा घेणार आहोत आणि त्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची पीठे मिक्स करणार आहोत. हे 3 पीठ मिक्स केल्यामुळे आपले धपाटे अधिक पौष्टिक आणि चवदार होतात. तर सगळ्यात अगोदर मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेत आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. हे तिन्ही पीठं घेतल्यानंतर आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर सर्वप्रथम मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे छान कलर येण्यासाठी. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर कुस्करून या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. त्यामुळे धपाट्याला खूप छान सुगंध येतो आणि चव पण खूप छान लागते. तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता या धपाट्यांना खरी चव देण्यासाठी आपण एक खास वाटण करणार आहोत. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात चवीनुसार हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण, ताजी हिरवीगार कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे मी यामध्ये जिरे टाकत आहे. जिऱ्यामुळे धपाट्यांना खूप छान चव येते. आणि आता याचे एक बारीक वाटण तयार करून घेऊ आपण. आता हे हिरव्या मिरचीचे वाटण आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया. अगोदर कोरडंच मिक्स करायचं आहे आणि नंतर हवे तसे पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला आपण कोरडंच पिठामध्ये हे सर्व मसाले आणि हिरव्या मिरचीचे वाटण मिक्स करायचे, कारण की भोपळ्याला स्वतःचे पाणी असते. त्यामुळे पाणी जरा जपूनच टाकायचे आहे आणि थोडे थोडे करत हे पीठ अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर याला जास्त वेळ ठेवायचे नाही, कारण की पीठ जास्त वेळ जर ठेवले तर हे पातळ होते. त्यामुळे 5 मिनिटानंतर आपण लगेच हे धपाटे करायला घेतले आहेत. तर हे आपण पारंपरिक पद्धतीने सुती कपड्यावर थापणार आहोत. तर मी अगोदर सुती कपडा स्वच्छ धुवून त्याला पाणी लावून घेतले आहे आणि पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याला हाताने व्यवस्थित सगळीकडून थापून घ्यायचं आहे. धपाटे थापताना ते खूप जास्त पातळही थापायचे नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. आणि आणखी एक ट्रिक म्हणजे या धपाट्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे 4 कोपऱ्याला 4 छिद्र करून घ्यायचे आहे, जेणेकरून धपाटे भाजत असताना तेल सर्वत्र पसरते आणि धपाटे आतून क्रिस्पी असे भाजले जातात आणि चवीलाही खमंग लागतात. कोणत्याही प्रकारचे धपाटे करत असताना ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. आता मी तव्यावर तेल टाकून हे धपाटे तव्यावर हळूवारपणे टाकून घेतलेले आहे आणि नंतर चमच्याने या प्रत्येक छिद्रामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत, ज्यामुळे धपाटेंना एक प्रकारे क्रिस्पीपणा येतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक छिद्रात असं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि धपाटे वरच्या बाजूने थोडे सुकल्यानंतर आपल्याला हे धपाटे उलटून टाकायचे आहे आणि थोडा मीडियम गॅस करून आलटी पलटी करून हे धपाटे क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या धपाट्यांना किती छान सुरेख रंग ही आलेला आहे आणि कुठेही जळलेले नाहीत. हे धपाटे व्यवस्थित सर्व बाजूने भाजलेले आहेत. तर आता आपण हे ताटामध्ये सर्व करूया. त्यासाठी मी धपाटे, कढी आणि मिरचीचं लोणचं आणि कढीसोबत खाण्यासाठी भात घेतलेला आहे. तर हे धपाटे आपण मिरचीच्या लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा कढीसोबत पण खाऊ शकतो.
खूप छान लागतात चवीला. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.